नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता लवकरच सचिनचं भांडं साक्षी महिपत यांच्यासमोर फुटणार असतं. पण प्रेक्षकांनो तेवढंच नाही, तर इथे सचिनचं सत्य आता सायली आणि अस्मिताच्या समोर सुद्धा येणार असतं. सचिन इथे अस्मिता आणि त्याचबरोबर साक्षी या दोघींना सुद्धा फसवतोय. एकीकडे तो अस्मिताची मर्जी राखण्याचा प्रयत्न करतोय, तर एका बाजूला साक्षीबरोबर सुद्धा तो आपले बिघडलेले संबंध नीट करण्याचा प्रयत्न करतोय. तर हे सगळं कशासाठी? ते अजूनपर्यंत प्रेक्षकांनो काही समजलेलं नाहीये की सचिन हे सगळं कशासाठी करतोय. अस्मितासारखी सुंदर आणि इनोसंट बायको असताना, ती प्रेग्नेंट असताना सुद्धा सचिन इथे तिला फसवतोय आणि साक्षीबरोबर आपली मैत्री पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. एका बाजूला लग्न झालंय, आपली बायको प्रेग्नंट असताना तो इथे आता साक्षीला फसवतोय. पण प्रेक्षकांनो, आता या सगळ्यामध्ये सचिन पुरता अडकणार आहे. आतापर्यंत सचिनने इथे दोन दोन मुलींना फसवण्याचा जो काही प्रयत्न केलाय, त्याच्यामध्ये तो आता अडकणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये आता सचिन परत आलेला असतो. तो दिल्लीवरून साक्षीकडे परत आलाय. मग साक्षीला ही संधी काही सोडायची नसते. तिला आता काही करून सचिनबरोबर लग्न करायचं आहे. आणि प्रेक्षकांनो, इथे आता महिपतला तर सचिन तसाही घाबरतोच. महिपतच्या सांगण्यावरून सचिन आणि साक्षी दोघेजण लग्नाचा निर्णय घेतात. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये जेव्हा इथे मंदिरामध्ये सचिन आणि साक्षी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न करत असतात, त्यावेळेला तिथे अस्मिता आणि सायली दोघीजणी आलेल्या असतात. तेव्हा इथे मंदिरामध्ये सचिन आणि साक्षीचं लग्न होत असताना अस्मिता आणि सायलीने त्या दोघांना बघितलेलं असते. सचिनचं हे खरं रूप फायनली अस्मिताच्या समोर आलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, इथे अस्मिताने त्या दोघांना लग्न करत असताना जणू काही रंगे हातच पकडलेला असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, हा सगळा प्रकार घडल्यानंतर अस्मिताला चक्कर आलेली असते. अस्मिताला चक्कर आल्यानंतर इथे आता सायली आणि अस्मिता या दोघींना तिथे बघितल्यानंतर खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. ते म्हणजे साक्षी आणि महिपत समोर. तर प्रेक्षकांनो, इथे आता महिपत आणि साक्षी यांना सचिनचं सत्य समजलेलं असतं. सचिन दीक्षित हा अस्मिताचा नवरा आणि सुभेदारांचा जावई असल्याचं त्या दोघांच्या लक्षात आलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी आता घडत जाणार आहेत, कशा पद्धतीने इथे महिपत आता सचिनला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देणार आहे, हे बघणं खूपच जास्त रंजकदार होणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण त्या सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अर्जुन सायली महत्त्वाच्या गोष्टीच्या मागे आहेत. 22 वर्षांपूर्वी रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा जो काही अपघात झाला होता, त्याची आता पाळंमुळं खोदून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्जुनने ठरवलंय की आता काहीही झालं तरीसुद्धा या अपघाताच्या मागे नक्की कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे. तरी इथे एक मुद्दा प्रेक्षकांनो आता बाजूलाच ठेवला, मैनावती आणि सदाशिव लोखंडे यांचा, की जर हे लोक सायलीचे आईवडील नाही, सायली जर ह्यांची मुलगीच नाही, तर महिपतच्या सांगण्यावरून हे आमच्यापर्यंत आले कसे, हा प्रश्न निर्माण होतो. पण तरीसुद्धा आता अर्जुन सायलीने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आहे आणि फक्त एका गोष्टीवरती त्यांनी फोकस ठेवला आहे, आणि ती गोष्ट म्हणजे महिपत. सगळ्यांच्या तोंडून महिपतचं नाव कसं काय आलं, महिपतचा या सगळ्यांशी संबंध काय? आणि जेव्हा इथे प्रतिमा महिपतला बघते आणि जी काही तिला चक्कर येते, त्याच्यावरून तर त्यांचा संशय आता जणू काही सत्यातच बदललेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रतिमा जेव्हा जेव्हा महिपतला बघून घाबरते, त्याच्या मागे काय कारण असेल हे शोधत असताना महत्त्वाची गोष्ट हाती लागलेली असते. ती म्हणजे 22 वर्षांपूर्वी जो अपघात घडून आणला होता, त्याच्यामध्ये महिपतचं काही कनेक्शन आहे का? महिपत ह्या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व जर असेल, तर मग त्याने प्रतिमाच्या बाबतीत नक्की काय केलं होतं? प्रतिमा त्यालाच बघून अशी पॅनिक का होते, कशासाठी घाबरते? या सर्व गोष्टी आता इथे अर्जुन आणि सायली विचारात घेत असतात.
महिपतचं कनेक्शन असेल म्हणूनच बाबू ड्रायव्हरला बघितल्या त्याचा फोटो बघितल्यानंतर इथे महिपत इतका घाबरला. मग आता महिपतच या मागे आहे हे आपल्याला कळायला हवं. कारण आता सध्या प्रतिमाला स्पष्टपणे आठवत नाही आहे की तिला मारणारा, तिच्या चेहऱ्यावरती जळकं लाकूड मारणारा, रविराज किल्लेदार यांच्या गाडीचा अपघात घडून आणणारा खरं तर कोण आहे हे प्रतिमा सांगू शकते. पण प्रतिमाला स्पष्टपणे आठवतच नाही आहे की तो महिपत होता. जेव्हा जेव्हा महिपतला बघते किंवा फोटो बघते तेव्हा फक्त ते दृश्य तिला आठवायला लागतं. मग आता दृश्य त्याच व्यक्तीला बघून आठवल्यानंतर एवढी साधी गोष्ट तिला कळायला हवी की या माणसाचा काहीतरी संबंध आहे माझ्या अपघाताशी. कदाचित हा तोच माणूस आहे ज्याने मला मारले. एवढं जरी प्रतिमा बोलली तरीसुद्धा इथे अर्जुन आणि सायली त्याचबरोबर रविराज, चैतन्य यांना सोपं जाईल या केसला पुढे घेऊन जाणं. पण इथे प्रतिमाला विचारल्यानंतर ती एवढंच बोलते की मला स्पष्ट काही दिसत नाही आहे, मला स्पष्ट काही आठवत नाही आहे. म्हणून इथे आता अर्जुन सायलीने ठरवलेलं आहे की आता महिपत शिखरेच्या तोंडूनच सगळे सत्य वधून घ्यायचं. आता हा एक ट्रॅक बाजूला चालू आहे तर एका बाजूला सचिन दीक्षितचा ट्रॅक आलेला आहे. तर प्रेक्षकांनो, सचिन दीक्षित ज्या पद्धतीने दिल्लीला अस्मिताला घाबरून जो काही घाईघाईने गेलेला असतो तो आता परत इथे साक्षीच्या घरी आलेला असतो. साक्षीने आता सचिनचा नंबर वगैरे सगळं लोकेशन ट्रेस करायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे लोकेशन आता त्यावेळचं दिल्लीचंच आहे हे आता साक्षीला समजलेलं असतं. याचा अर्थ सचिन जे काही बोलला ते खरं होतं. त्याला इथे मीटिंगसाठी अर्जंटली दिल्लीला जावं लागलं होतं. ही गोष्ट आता साक्षीच्या लक्षात येते. तेव्हा इथे सचिनला आता बघितल्यानंतर इथे साक्षी म्हणत असते की सचिन, तू अचानकपणे मला का सोडून गेला होतास? नक्की काय चाललंय तुझं ते सांग मला. तू कोण आहेस तरी कोण? आणि त्या अस्मिताशी तुझा काय संबंध? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सचिन म्हणत असतो, साक्षी हे तू काय बोलतेस? कोण अस्मिता आणि तिच्याशी माझा काय संबंध? तेव्हा इथे साक्षी म्हणत असते, आणि मग हे सगळं काय आहे? तू तुझी इथे अकाउंट्स वगैरे, तुझी जी काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत ते सगळे तू डिलीट कशासाठी केलेस? हे सगळं काय आहे? तू मला फसवण्याचा प्रयत्न करतोयस का सचिन? तुला माहिती आहे माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे, मग हे सगळं कशासाठी? तेव्हा इथे साक्षी आता भयंकर चिडलेली असते. ती जणू काही जाब विचारत असते एक प्रकारे सचिनला की हे सगळं तू का करतोयस? तेव्हा इथे महिपतचा साक्षीला फोन आलेला असतो. एका बाजूला महिपत टेन्शनमध्ये आहे की त्याला धमकीचे पत्र, धमकीचे इथे जे काही फोन वगैरे येत आहेत हे कोण पाठवते? प्रियाकडून कळले की अर्जुन सायली असू शकतात, पण अजून खात्री नाही आहे. तेवढ्यातच इथे आता महिपत आपल्या मुलीची सुद्धा काळजी करत असतो. तिला फोन करून विचारतो की तू ठीक आहेस ना? तेव्हा साक्षी म्हणते की अण्णा, सचिन परत आला आहे. तेव्हा इथे महिपत म्हणतो, आला का तो? आत्ताच्या आत्ता त्याला तिथे गाडायला येतो, थांब. तेव्हा साक्षी म्हणते, अण्णा असं काही करू नका, त्याची काही चुकी नव्हती. तो मला सगळं काही सांगतोय नक्की काय घडलं होतं. तो जर चुकीचा असता तर इथे परत आला असता का अण्णा? तो कधीच आला नसता. तेव्हा इथे महिपत म्हणत असतो की ठीक आहे, त्याच्याजवळ बोलून घे काय बोलतोय ते, आणि आता त्याला कुठेही जाऊ देऊ नकोस. तेव्हा प्रेक्षकांनो, साक्षी आता त्याला विचारत असते की तुझ्या अकाउंट्स का तू डिलीट केलेस? माझा नंबर का ब्लॉक केलास? या सर्व गोष्टी मला तू आत्ताच्या आत्ता सांग. तेव्हा सचिन म्हणतो, मग मी काय करणार होतो तू सांग बरं. हे बघ, माझी महत्त्वाची इथे कॉन्फरन्स आहे. कुणीही माणूस कधीही माझा फोन घेतं. जर त्यांनी आपले चॅट बघितले असते, जर त्यांनी तुझे येणारे फोन बघितले असते तर कदाचित त्यांना संशय आला असता आणि नको त्या गोष्टी नको त्या ठिकाणी व्हायरल झाल्या असत्या. तुला माहिती आहे मी कुठल्या फील्डला काम करतो आणि मी इथे जरी इंडियामध्ये आता आलो असलो तरी कामानिमित्त आलो आहे, आणि मला असं वाटतं की आपली ही पर्सनल गोष्ट कुणालाही कळता कामा नये. जर मला तुला फसवायचं असतं तर मी इथे परत आलो असतो का? सांग बरं. इथे साक्षीला तो विचारत असतो. तेव्हा इथे आता सचिन तिला समीरा शेखर म्हणूनच ओळखत असतो. तेव्हा साक्षी म्हणत असते की सचिन, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. हे बघ, तू जर मला फसवण्याचा प्रयत्न करत असशील, मला जर तू चीट केलंस ना तर मी ते नाही सहन करू शकणार, मी तुला आत्ताच सांगते. तेव्हा सचिन म्हणतो, तुझ्यासारख्या ब्युटिफुल मुलीला मी चीट का करेन बरं? तेव्हा प्रेक्षकांनो, आता इथे साक्षी बघा काय बोलते की सचिन, आपण दोघेजणं लग्न करूया, लग्न करू आणि मग तुला जिथे जायचं आहे तिथे तू बिनधास्त जाऊ शकतोस. पण आता तुझंही माझ्यावरती खरोखर जर प्रेम असेल असं तुझं म्हणणं आहे तर मग आपण लग्न करायला काय हरकत आहे?
मी माझ्या मामांना बोलावून घेते. आपण दोघेजणं लवकरात लवकर लग्न करूया. मंदिरात लग्न करायचं पण. माझी अशी इच्छा आहे की देवा ब्राह्मणांच्या साक्षीने मंदिरामध्ये आपलं लग्न झालं पाहिजे. तुला काय वाटतं? तेव्हा सचिन म्हणतो की ठीक आहे. मला थोडा विचार करायला वेळ हवा आहे. साक्षी म्हणते अजिबात नाही. तू आता किती आणि काही बोललास ना तरीसुद्धा तुला वेळ नाही मिळणार. तेवढा तिथे महिपतसुद्धा येतो आणि महिपत म्हणतो की मी काय म्हणतो सचिन दीक्षित साहेब, तुम्ही आता लग्न करा साक्षीबरोबर. कारण का तिलासुद्धा आता लग्न करायचं आहे तुमच्याशी. समीरा, अगं जावई बापूंना जाऊ देऊ नकोस. त्यांचं जर म्हणणं असेल लग्नाचं तर लवकरात लवकर मंदिरामध्ये लग्न उरकून घ्या. मी सगळी तयारी करतो. तेव्हा इथे साक्षी म्हणत असते की अण्णा, लग्न तर त्यालाही करायचं आहे. हो ना सचिन? तेव्हा सचिनला असं वाटतं की आता जर मी काही नाही वगैरे म्हणालो तर इथे साक्षीला माझ्यावरती संशय येईल. आधीच कसं बसं तिला मी पटवलं आहे. तेव्हा इथे सचिन म्हणतो ठीक आहे, आपण लवकरात लवकर मंदिरामध्ये लग्न करूया. तेव्हा साक्षी म्हणते लवकरात लवकर नाही सचिन, उद्याच. आपण उद्याच मंदिरामध्ये लग्न करतोय. तू काळजी करू नको. तुझी सगळी तयारी मी करते आणि मंदिरामध्ये जी काही तयारी करायची असेल ती मामा करतील ना? हो ना मामा? तेव्हा महिपत म्हणतो काळजीच करू नका. उद्या फक्त दोघेजण तयार होऊन सकाळी लवकरच मंदिरामध्ये पोहोचा. तेव्हा प्रेक्षकांनो, सचिन आता टेन्शनमध्ये आलेला असतो की त्याला साक्षीबरोबर लगेच लग्न तर मुळीच करायचं नव्हतं. त्याला फक्त तिला फसवायचं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता साक्षी आणि त्याचबरोबर सचिन दोघेजणं मंदिरामध्ये पोचलेले असतात. महिपत काही सचिनची पाठ सोडायला तयार नसतो. महिपतला भीती वाटत असते की साक्षीला सोडून हा जर पुन्हा गेला तर साक्षी स्वतःच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल. आत्तापर्यंत पोरगी कधीच रडली नव्हती. तिने त्या विलासचा खून केला, एवढी शिक्षा भोगली, तेव्हासुद्धा एवढी रडली नव्हती. 2-2 लोकांनी तिच्यासाठी स्वतःला संपवून घेतलं तरीसुद्धा रडली नव्हती. पण ह्या सचिन दीक्षितसाठी मात्र ती रडली. त्यामुळे आता काही झालं तरीसुद्धा या माणसाला हातातून जाऊ द्यायचं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, महिपत आता त्याची पाठ काही सोडत नाही. तर इथे एका बाजूला अस्मिता सतत सचिनच्या टेन्शनमध्ये असते. तिला असं वाटत असतं की सचिन मला फसवतोय का? सचिन मला चीट करतोय का? माझ्या व्यतिरिक्त त्याला दुसरी कुठली मुलगी आवडत असेल तर? खरोखर त्या रेस्टॉरंटमध्ये मी सचिनलाच बघितलं असेल तर? असे अनेक प्रश्न तिच्या मनामध्ये गोंधळ घालत असतात. त्यामुळे तिची तब्येत बिघडत असते. तिला अस्वस्थ वाटत असतं. तेव्हा इथे सायली म्हणत असते की अस्मिताताई, तुमच्या मनामध्ये असे जर विचार येतात ना नेगेटिव्ह, तर तुम्ही एक काम करा, माझ्यासोबत आहे ना देवी आईच्या मंदिरामध्ये चला. तिथे तुम्ही माथा टेका. तुम्ही तुमच्या मनातलं जे काही आहे ते सगळं देवी आईला सांगा. मला असं वाटतंय की तुम्हाला खूप बरं वाटेल. तुमच्या बाळासाठी, तुमच्यासाठी मी तर प्रार्थना करेनच, पण तुम्हीसुद्धा देवी आईकडे मागणं मागा की तुम्हाला बरं वाटू दे म्हणून. आणि जे काही वाईट विचार तुमच्या मनात येत आहेत ते निघून जाऊ दे म्हणून. अस्मिता म्हणते ठीक आहे, तुला जर असं वाटत असेल की मंदिरात येऊन मला बरं वाटेल तर मी नक्की तुझ्याबरोबर येते. तेव्हा प्रेक्षकांनो, ज्या मंदिरामध्ये देवी आईच्या आता महिपतने लग्नाची तयारी केलेली असते त्याच मंदिरामध्ये इथे आता साक्षी अस्मिताला घेऊन आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता वरती पायऱ्या चढत असते. सायली म्हणते अस्मिताताई, माझा फोन गाडीमध्ये राहिला आहे, मी घेऊन आले हां. यांचा फोन आला तर मला कळणार नाही, ते उगाच काळजी करत बसतील. तेव्हा अस्मिता म्हणते ठीक आहे, तू घेऊन ये, मी आहे वरती. तेव्हा अस्मिता हळूहळू पायऱ्या चढत वरती जात असते आणि तेवढ्यातच ती बघते तर काय, इथे आता तिने सचिनला बघितलेलं असतं. सचिन इथे मान खाली घालून बसलेला असतो आणि तो आपलं तोंड लपवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अस्मिता आता बघते तो सचिनच आहे. तिला खात्री पटल्यानंतर ती हळूवारपणे त्याच्या समोर येऊन उभी राहते आणि त्याच्या खांद्यावरती आपला हात ठेवते. तेव्हा इथे सचिन तिच्याकडे आता मागे वळून बघतो तर काय प्रेक्षकांनो, इथे आता अस्मिता सचिनच्या तोंडाला असलेला मास्क बाजूला करते आणि तेव्हा इथे सत्याचा उलगडा होतो की सचिन इथे साक्षीबरोबर लग्न करतोय आणि तेव्हा इथे अस्मिताला तो फसवण्याचा प्रयत्न करतोय. ही गोष्ट आता जेव्हा अस्मिताला कळते तेव्हा अस्मिता आता पूर्णपणे पॅनिक होते. ती म्हणते सचिन, हे काय करतोयस तू? अरे मी तुझी बायको असताना, मी प्रेग्नेंट असताना तू दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करतोयस? हे खरं आहे की माझं स्वप्न आहे? असं इथे आता अस्मिता म्हणत असते. तेवढ्यातच सायली तिथे धावपळत येते
आणि ती म्हणत असते की अस्मिताताई काय झालं. तेवढ्यातच इथे सायलीचं लक्ष आता सचिनकडे जातं. ती म्हणते, जिजू अहो तुम्ही इथे काय करताय. तेव्हा प्रेक्षकांनो आता सचिनच्या हातामध्ये वरमाला असते, बाजूला एक मुलगी उभी असते, महिपत उभा असतो. तेव्हा सायली सगळ्यांकडे आता बघत असते. तेव्हा ती म्हणत असते की काय झालं जिजू आणि अस्मिताताई तुम्ही का रडताय. तेव्हा अस्मिता म्हणते, अगं सचिन या मुलीबरोबर लग्न करतोय. आणि तेव्हा इथे आता अस्मिता जोरात रडायला लागते आणि ती चक्कर येऊन खाली पडते. तेव्हा प्रेक्षकांनो महिपत आणि साक्षीच्या समोर या गोष्टीचा खुलासा झालेला असतो की सचिन साक्षीला फसवतोय आणि तो अस्मिताचा नवरा आहे आणि त्याचबरोबर सुभेदारांचा जावई अर्जुनच्या एकुलत्या एक बहिणीचा नवरा आहे. ही गोष्ट आता प्रेक्षकांनो साक्षी आणि महिपत यांच्या समोर आलेली असते की सचिन दीक्षित दुसरा तिसरा कुणी नसून अस्मिताचा नवरा आहे. ही गोष्ट आता जेव्हा साक्षी आणि महिपत यांना कळते त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि इथे सचिन अस्मिताला फसवून एका दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न करतोय. ही गोष्ट जेव्हा सायलीला कळते तेव्हा तर तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो.